हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं मनापासून स्वागत करतोय. गेल रिक्रुटमेंट एक्झाम 2024 बद्दल आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही त्यांना थोडक्यात माहिती सांगून टाकतो की आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंट मार्फत खूप काही कंपन्या चालविल्या जातात. त्या एकूण कंपन्यापैकी जे टॉप 9 ते 10 कंपनीज आहेत ज्यांचं ओव्हरऑल बिझनेस चांगला आहे, जे प्रॉफिटेबल मध्ये आहेत, प्रॉफिट्स मध्ये आहेत, अशा कंपन्यांना महारत्न कंपनीज किंवा नवरत्न कंपनीचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामध्ये 9 कंपन्यांचा समावेश आहे. आता त्याच्यामध्ये BHEL, ज्याला भेल असं म्हणतात, सर्व शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड किंवा BEL असेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, किंवा HEL असेल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, असे अनेक आपल्या गव्हर्नमेंटचे कंपनीज आहेत. त्यापैकी एक कंपनी म्हणजेच गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, GAIL. तर गेल मार्फत ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या पदासाठी जवळपास टोटल जर पाहायला गेलं तर 27 जागा निघालेल्या आहेत. अतिशय महत्वाची पोस्ट आहे. पगार खूप जास्त असतो, कॉम्पिटिशन खूप कमी असतो. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातून खूप कमी मुलं याला जातात. आपण सध्या तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेलच की महाराष्ट्रामध्ये महावितरणची एक्झाम भरती निघालेली आहे आणि महाराष्ट्रात नियुक्ती असल्यामुळं, जागा असल्यामुळं खूप सारे विद्यार्थी, जवळपास 50,000 पेक्षा जास्त फॉर्म्स त्याला आलेले आहेत. बट इन बिटवीन दिस महावितरणची जेव्हा एक्झाम चालू आहे, याच दरम्यान कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एक्झाम झाली. त्याची जर तुलना करता खूप कमी जण त्या एक्झामला ऍप्लिकेशन फॉर्म भरले होते कम्पेअर टू महावितरण. त्याचप्रमाणे इथं सुद्धा होणार आहे. गेल मार्फत 2 पदासाठी जाहिरात निघालेली आहे. त्यातलं सर्वात पहिलं पद आहे ज्युनियर अकाउंटंट, ज्याच्यामध्ये टोटल 14 पोस्ट आहेत, आणि अकाउंट असिस्टंट, ज्याला ज्युनियर अकाउंट असिस्टंट असं सुद्धा आपण म्हणू शकतो, 13 पोस्ट साठी जागा निघालेल्या आहेत. महावितरणची जर तुलना केली तर पगाराच्या बाबतीत महावितरणपेक्षा जास्त आणि चांगली पगार आहे. फक्त एवढंच आहे की जे लोकेशन आहे ते तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भेटू शकतं. सो फर्स्ट ऑफ ऑल, हे दोन जे एक्झाम्स होणार आहेत, 2 वेगवेगळे पद आहेत, तर याच्यामध्ये एक्झॅक्ट सिलेबस काय असणार आहे. सर्वात पहिला आपण चेक करूयात ज्युनियर अकाउंटंट, ज्याच्यासाठी 14 पोस्ट आहेत, त्याच्यासाठी एक्झॅक्ट सिलेबस काय असणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण चेक करूयात. सर्वात पहिलं चेक करा ज्युनियर अकाउंटंटचा जो सिलेबस असेल त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती मी देऊन टाकतो. जो तुमचा पे स्केल असणार आहे तो 29,000 पासून ते 1,20,000 दरम्यान तुम्हाला सॅलरी मिळेल. एज लिमिट मिनिमम, ज्यांचं जास्तीत जास्त वय तुमचं 28 असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वय असेल तर तुम्हाला एक्झाम देता येणार नाही. त्याच्यानंतर हे जे सर्व एज लिमिट आहेत ते बाकी तो तुम्हाला दिसू शकते. काय काय इन्फॉर्मेशन सांगण्यात आलेलं आहे, काय काय नाही ते. जे रिलॅक्सेशन असेल ते OBC, NCL, ST, SC, ST आणि PWBD, राईट, यांच्यासाठी रिलॅक्सेशनचा एज सांगितलेला आहे, त्यांनी समोर चेक करा. सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचा, जर तुम्हाला ज्युनियर अकाउंटंट या पदासाठी जर एक्झाम द्यायची असेल तर क्वालिफिकेशन तुमच्याजवळ काय असावं लागणार आहे. सर्वात पहिला तर इंटरमिडिएट ऑर इक्विव्हॅलंट CA किंवा ICWA, तुमचं एकतर CA इंटरमिडिएट झालेलं असलं पाहिजे, निदान एक ग्रुप तरी असलं पाहिजे, किंवा तुमच्याजवळ मास्टर्सची डिग्री असली पाहिजे, MCOM ची डिग्री असली पाहिजे, ज्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 60% असतील. राईट, याच्याबद्दल जे क्रायटेरिया आहे काय नाही, हे सर्व गोष्टी मी टेलिग्राम ग्रुपमध्ये ऑलरेडी मेसेज केलेला आहे. मेन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं की बाबा सिलेबस काय काय असेल. आणि मी तुम्हाला मेसेज सुद्धा केलं होतं की जे विद्यार्थी महावितरणची एक्झाम देत आहेत ते देत असताना सुद्धा त्यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एक्झाम दिली असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन आहे की या सुद्धा एक्झामचं फॉर्म भरा. फक्त 50 रुपये एक्झामची फॉर्मची फीस आहे.
याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्लासेस काय करायचे नाहीत, कारण ऑलरेडी जर तुम्ही महावितरणची बॅच जॉईन केलेली असेल तर हे सर्व सिलेबस आपलं त्याच्यामध्ये ऑलरेडी कव्हर झालेला आहे. आणि आता जी जागा निघालेली आहे ती आहे गेलची. याच्यानंतर BHEL ची अकाउंटची जागा सेम डिसेंबर मध्ये येणार आहेत. त्यानंतर BEL ची जागा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये अकाउंटंटची जागा जी आहेत ते जानेवारी 2025 मध्ये येणार आहेत. राईट, मी त्यांच्या वेबसाईटवर चेक केलं होतं तर तिथं अपकमिंग मध्ये त्यांनी नोटिफिकेशन आहे. जवळपास त्या दोन्ही ह्याच्यामध्ये मिळून 300 जागा आहेत. इफ इन केस जरी तुमचं महावितरण मध्ये कुठं ना कुठं नेगेटिव्ह रिझल्ट आला तर अभ्यास सोडू नका. जो प्रिपरेशन तुम्ही करायला फक्त ते एका महावितरणसाठी मर्यादित न ठेवता बाकीच्या पण एक्झामला थोडंसं हातपाय मारून बघा, कुठं ना कुठं तुम्हाला यश मिळेलच. ओके, त्यानंतर अकाउंटन्सीचा पार्ट बघायचा मध्ये सर्वात पहिला अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन्स तिथे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट अकाउंटिंग स्टँडर्ड 16, डेप्रिसिएशन डिप्लेशन अमोर्टायझेशन कन्सेप्ट अँड मेथड, इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन असा एक अकाउंटन्सीचा बऱ्यापैकी सिलेबस ते तुम्हाला देण्यात आलेला आहे. ओव्हरऑल जर पाहता अकाउंटिंग कन्सेप्ट, अकाउंटिंग स्टँडर्ड एवढं जरी केलं तर तुमचा हा अकाउंटन्सीचा जो टॉपिक आहे बेसिक अकाउंटन्सीचा तो कव्हर होऊन जाईल. त्यानंतर लॉज बघा, लॉज कोणते कोणते आहेत. 2 पोस्ट आहेत, त्यापैकी पहिल्या पोस्ट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. याच्या नंतरची जी पोस्ट आहे अकाउंट असिस्टंटची त्याच्यामध्ये बीकॉम कंपल्सरी असणं तुमचं आवश्यक आहे. त्यामुळे त्या पोस्टचं आपण नंतर व्हिडिओच्या अपकमिंग पार्ट मध्ये डिस्कस करूयात. लॉज बघा, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अँड पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट 1972. हे चारीचे चारी कायदे आपले ऑलरेडी महावितरणच्या बॅच मध्ये डिस्कस झालेले आहेत. त्याच्यानंतर कंपनीज ऍक्ट स्पेशली तुम्हाला इथे सांगण्यात आलं, आणि त्या कंपनीज ऍक्ट मध्ये कंपनीचा अकाउंट ऑडिट्स, डेप्रिसिएशन बद्दल माहिती, फायनान्शियल स्टेटमेंट बद्दल माहिती आणि CSR प्रोव्हिजन बद्दल माहिती तुम्हाला मिळवायची आहे. आणि ही सेम माहिती किंवा ह्याच्याशी रिलेटेबल स्टडी तुम्ही महावितरणसाठी सुद्धा करू शकता. एक वेळ काढून बसायचं ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल किंवा लायब्ररीमध्ये व्यवस्थित सिलेबस नोट डाऊन करायचा आणि चेक करायचं की बाबा ह्याच्याशी रिलेटेड कशा कशा प्रकारचं माझं रिव्हिजन झालेलं आहे, व्हिडिओज मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे, MCQs कशा प्रकारचे आहेत काय नाही. स्वतः ऑन लेवलवर माहिती काढायला शिका, ऑटोमॅटिक सर्व गोष्टी माहित होऊन जातील. कंपनीज ऍक्ट, इन्कम टॅक्स ऍक्ट, GST ऍक्ट हे 3 ऍक्ट तुम्हाला इथं स्पेशली मेन्शन करण्यात आलेले आहेत. लॉ मध्ये सुद्धा 3 ऍक्ट तर सांगितलेलेच आहेत. 4 ऍक्ट कोणते कोणते? इंडियन कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट. बट बाकीचे राहिलेले 3 महत्वाचे ऍक्ट आहेत कंपनीज इन्कम टॅक्स आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST ऍक्ट. याच्यामध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचंय ते सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे. राईट, आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन महावितरणच्या बॅच मध्ये हे सर्व ऍक्ट ऑलरेडी डिस्कस झालेले आहेत आणि प्रॉपरली अशाच त्या गोष्टीवर त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे त्या ऍक्ट मध्ये जे एक्झामला विचारल्या जाऊ शकतात. ओके, याच्यातले काही काही पार्ट्स झाले नाहीयेत ते पूर्ण करून घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. ओके, त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग मध्ये चेक करा. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये एक्झॅक्ट सिलेबस काय काय विचारण्यात येणार आहे या एक्झामला. मला हे भेलचे गेलचे एक्झाम्स आहेत किंवा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा डिसेंबर आणि जानेवारी मध्ये जे BHEL आणि BEL चे जे एक्झाम्स होणार आहेत, राईट, ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आवडते की हे एक्झाम्स घेतात क्लिअर कट सिलेबस मेन्शन करतात की बाबा कुठून क्वेश्चन्स येणार आहेत, ज्याच्यामुळं टीचरचं पण काम हलकवून जाते आणि स्टुडंटचं पण काम हलकवून जाते. राईट, असं मोगम मध्ये ठेवत नाहीत की बाबा प्रोफेशनल नॉलेज बस दॅट्स इट, असं नाही. डन. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कशा कशावर फोकस करायचंय? सर्वात पहिले बेसिक्स, मटेरियल, लेबल आणि ओव्हरहेड्स, फिक्स्ड आणि व्हेरिएबल कॉस्ट, मार्जिनल अँड रिलेव्हंट, इन्क्रिमेंटल कॉस्टिंग, त्यानंतर डिसिजन मेकिंग, अब्झॉर्प्शन, ऍक्टिव्हिटी बेस्ड, ABC कॉस्टिंग, मेथड्स ऑफ कॉस्टिंग, बजेट अँड बजेटरी कंट्रोल.
येत्या आठवड्यामध्ये बजेट अँड बजेटरी कंट्रोलवर व्हिडिओज येणार आहेत, कारण हा सेम पार्ट महावितरण मध्ये सुद्धा आहे आणि आपल्या अकाउंटच्या बॅचेस मध्ये सुद्धा आहे, राईट. आणि व्हेरियन्स अनालिसिस, त्याच्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये बेसिक कन्सेप्ट, फायनान्शियल रेशो अनालिसिस, कॅपिटल बजेटिंग, कॉस्ट ऑफ कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. CCI चा जेव्हा सिलेबस ची रिलेटेड काही व्हिडिओज मी युट्यूबला सुद्धा टाकला होता आणि फायनान्शियल मॅनेजमेंटची रिलेटेड व्हिडिओज आपल्या ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या बॅच मध्ये मी जेव्हा अपलोड केलं होतं त्यावेळेस हे चारी गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत. त्यानंतर कम्प्युटर MS ऑफिसशी रिलेटेड काही बेसिक गोष्टी इथं सांगण्यात येणार आहेत, बेसिक क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येऊ शकतात, राईट. डन. नेक्स्ट, त्याच्यानंतर नेक्स्ट जी पोस्ट आहे ही पोस्ट त्या स्टुडंटसाठी होती की ज्यांचं CA कम्प्लीट झालेलं आहे किंवा CA इंटरमिडिएट कम्प्लीट झालेला आहे ज्युनियर अकाउंटंटच्या पोस्टसाठी, ज्याची पगार 29 पासून 1,20,000 पर्यंत आहे. ओके, आता या पदासाठी जर पाहायला गेलं तर टोटल 14 वेकन्सीज होत्या. याच्या नंतरची जी पोस्ट आहे त्या पोस्टचं नाव आहे अकाउंट असिस्टंट, राईट. अकाउंट असिस्टंट या पोस्टचं नाव आहे. याच्यामध्ये जो सॅलरी तुम्हाला सांगण्यात आलेला आहे 24,500 ते 90,000 पर्यंत तुमची पगार असेल. त्याच्यानंतर क्रायटेरिया काय आहे, बॅचलर डिग्री पाहिजे इन कॉमर्स. इथं बीकॉम सांगण्यात आलेलं आहे, BBA बद्दल काही मेन्शन केलेलं नाहीये, त्यामुळे फक्त बीकॉम वालेच तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता आणि तुमच्याजवळ त्या बीकॉम मध्ये मिनिमम 55% तुम्हाला मार्क्स पाहिजे. त्यानंतर कॅन्डिडेट शुड हॅव बेसिक्स नॉलेज अँड स्किल्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला MS ऑफिस मध्ये एक्सेल, पॉवर पॉइंट, वर्ड हे काही बेसिक गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. जरी झालं नसेल तरी युट्यूबला आपला एक कोर्स आहे, ऍप्लिकेशनवर पण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला होऊन जाईल, किंवा सरळ युट्यूबला व्हिडिओज पाहून घ्या. एक्सेल इन 24 आवर्स, MS ऑफिस इन 24 आवर्स, 24 तासाचे 48 तासाचे व्हिडिओज येतात, ते पाहून कव्हर करून घ्यायचं. ओके, डन. आता ह्या अकाउंट असिस्टंटच्या पदासाठी जो सिलेबस आहे तो एक्झॅक्ट सिलेबस मध्ये काय काय सांगण्यात आलेला आहे काय नाही, स्टेप बाय स्टेप आपण चेक करूयात. सिलेबस मध्ये जास्त काही बदल नाहीये, बट थोडंफार बदल करण्यात आलेला आहे. ओके, सिलेबस मध्ये चेक करा. सर्वात पहिला अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन्स, प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट्स, सेम डेप्रिसिएशन, डिप्लेशन अँड अमोर्टायझेशन माहिती देण्यात आलेली आहे. कन्सेप्ट अँड मेथड ऑलमोस्ट जर अकाउंटन्सीचे सिलेबस पाहायला गेलं तर सेम आहे. त्यानंतर बेस मर्कंटाईल लॉ मध्ये जर पाहायला गेलं तर त्या पोस्ट मध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट होतं, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 नव्हतं, जे ह्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. आणि नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट सुद्धा ऑलरेडी झालेला आहे. कंपनीज ऍक्ट, इन्कम टॅक्स ऍक्ट आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST ऑलरेडी झालेला आहे. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये जरी बघितलं तर ऑलमोस्ट दोन्ही मध्ये सुद्धा ओके अकाउंट असिस्टंट, राईट. आणि याच्या अगोदरची जी पोस्ट होती दोन्ही अकाउंट असिस्टंट मध्ये आणि ज्युनियर अकाउंटंट ह्या दोन्ही मध्येही 95 ते 99% सिलेबस सेम आहे. फक्त एवढंच की ही जी अकाउंट असिस्टंटची जी पोस्ट आहे याच्यामध्ये थोडंसं सिलेबस कमी आहे कम्पेअर टू पहिल्या पोस्ट मध्ये. ऑल राईट. सो आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोडंफार कुठं ना कुठं मदत झाली असेल, सर्व गोष्टी तुमच्या याचे क्लिअर झाले असतील. आता साधं सिंपल लॉजिक आहे की सर अप्लाय करायचं का नाही, ग्रीन सिग्नल, बिंदास अप्लाय करून टाका. अप्लाय करण्यासाठी जी वेबसाईटची लिंक आहे ती आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, दोन्हीकडे ऍड केलेला आहे. अप्लाय बिंदास करून टाका आणि अभ्यास करत असताना महावितरणच्याच पॉइंट ऑफ व्ह्यू न करू नका. मी 1000 वेळेस सांगायलो, कारण सेम महावितरणच्या सिलेबसवर हे तर एक्झाम आता गेलची आली डिसेंबर जानेवारी मध्ये. BEL नाव लिहून टाका, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. डिसेंबर मध्ये BHEL, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड.
ह्या दोन सरकारच्या महारत्न कंपनीज आहेत, गव्हर्नमेंट जॉब आहे, यांची नोटिफिकेशन सुटणार आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात नगर परिषद मध्ये अकाउंटंटच्या जागा आहेत, तिथे सुद्धा येणार आहेतच. ऑलराईट, जर याच्याशी रिलेटेड काही डाऊट असेल, क्वेरीज असेल, तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा. जेही तुमचे डाऊट्स असतील ते मी सॉल्व्ह करेन. ऑलराईट, डन. या व्हिडिओसाठी एवढंच. बेस्ट ऑफ लक. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.